नाही, मागच्या काळामध्ये पाहिलं असेल तर एवढे तापमान कधीच महाराष्ट्रामध्ये नव्हतं. ते तापमान आता महाराष्ट्रामध्ये आहे आणि जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये उष्णतेची झळ या ठिकाणी पोचते आहे. आणि जनरली पाणी साठा पाहिला तर 40च्या आसपास 40%च्या आसपास सगळ्या धरणांमध्ये दिसतो आहे. आणि अशा उन्हामुळे जास्त बाष्पीभवन होते, हे सगळी कल्पना आपल्याला आहे. त्यामुळे मागेही आम्ही टंचाईच्या मिटिंगमध्ये आपण पाहिलं असेल, जिल्ह्याच्या मिटिंगमध्ये आपण ही सूचना दिलेल्या होत्या की जे अनधिकृत पंप आहे ते त्वरित काढण्यात यावे. शेतीकरता जिथे गरज नसेल तिथे पाणी देण्याची गरज नाही आहे. शेवटी पिण्याच्या पाण्याची नियोजन या वर्षापेक्षा पुढच्या वर्षापर्यंत करण्याची आपली गरज आहे. कारण की पुढच्या वर्षी 94% पाऊस पडेल असा अंदाज महाराष्ट्रामध्ये वर्तवला गेला आहे. त्यामुळे साठे जपून ठेवणे याच्या सूचना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहे. आणि मला तरी असं वाटतं की मागच्या काळाच्या टँकरची स्थिती पाहिली असता यावर्षी अजून निम्मेच टँकर लागलेले आहेत. पण तरीसुद्धा या येत्या दिवसामध्ये टँकरांची संख्या वाढेल अशी सगळ्यांकडनं आम्हाला सूचना येत आहेत. राज्यभरात जो काही पाणी साठा आहे तो पुरेसा आहे का आणि पुढच्या काळात कसं नियोजन? सध्या तरी पुरेसा आहे. पुढच्या वर्षी सप्टेंबरपर्यंत पुरावा अशा पद्धतीचं आमचं नियोजन आहे. आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा, आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये आम्हाला सूचना दिलेल्या आहे की अनधिकृत पंप असतील किंवा जिथे गरज नसेल तिथे शेतीकरता पाणी सोडण्याची आता गरज नाही. कारण शेवटी पिण्याची पाण्याची गरज लक्षात घेता धरणावर आणि पाण्यावर लक्ष द्यावं अशा सूचना आम्हाला दिलेल्या आहेत. मग विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना जे तर दोघं मैत्रीपूर्ण लढती होतील अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे आपले चिरंजीव जे आहेत प्रतापराव पाटील यांचं भावी आमदार म्हणून बॅनर लागलेले राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. हे बघा, हे कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर आहेत आणि आम्ही महायुतीच्या बाहेर न जाणारा मी कार्यकर्ता आहे. इच्छा प्रकट करणे म्हणजे ते सगळं प्राप्त होणे असं नाही आहे. पण संख्याबळाच्या आधारावर इच्छा आम्ही प्रकट केलेली आहे. आणि आम्ही हे पण सांगितलं आहे की 2 वेळेस शिवसेनेचा 2 वेळेस भाजपचा आमदार इथे होता. हे आम्ही वरच्या कोर्टामध्ये ह्या गोष्टी मांडू आणि तिथे देवेंद्रजी आणि आदरणीय उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो महायुतीचा निर्णय जो असेल त्या निर्णयानुसार आम्ही पुढचे पावलं टाकू. पण इच्छा प्रकट करणे म्हणजे महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे, भाजप शिवसेना आमने सामने लढणार आहे, असं कुठलं चित्र नाही आहे. भाऊ, बच्चू कडूंना देखील शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी दिली जाणार आहे. मात्र शिवसेनेने त्यांना अशी अट घातली आहे की बच्चू कडूंनी त्यांच्या पक्षाचं शिवसेनेमध्ये विलीन करावं असं अट घातली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांना आपण सगळेजण ओळखतात. एक सर्वसाधारण बाई, ज्या बाईने आयुष्यामध्ये आजही ती पत्र्याच्या घरात राहते, तिला खासदार केलं. त्यामुळे तो माणूस जादूगार माणूस आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा माणूस आहे. तो माणूस कोणाला MLC देईल हे उजव्या हातापासून डाव्या हातालाही कळत नाही. त्यामुळे त्याच्यावर अंदाज लावणं चुकीचं आहे. पण नीलम गोरेंच्या जे संभाव्य उमेदवारी आहे तिला शिवसेनेच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून विरोध. मी काय म्हटलं आहे की शिंदे साहेब हे सर्व आहे आणि ते प्रत्येक कार्यकर्त्यावर लक्ष ठेवून आहेत. कोणाला कसा न्याय द्यावा हे त्यांच्या पक्क मनात असतं आणि ते येत्या दिवसात आपल्याला दिसेल. भाऊ, संजय गायकवाडांचे त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली असली तरी सुद्धा एक पक्षाला मोठे नामुष्की त्याच्यामध्ये सहन करावी लागली. मी पण काल आपल्या जवळच्याच एका पत्रकाराने हे सांगितलं की माझ्या सकट किंवा सगळ्या आमदार महोदय किंवा पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी जे असतील त्यांनी पक्ष नेतृत्वाला किंवा महायुतीला याचा परिणाम होईल असे वक्तव्य टाळण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा आमची सगळ्यांकडनं आहे. ती माझ्याकडनं पण आहे आणि आम्हीसुद्धा ती पाळलं पाहिजे या विचाराचा मी आहे. हो, खरात प्रकरण दाबण्यासाठी TCS मधील धर्मांतर प्रकरण काढण्यात आलं असं इम्तियाज जलील म्हणतात. इम्तियाज जलीलच्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे. धर्मांतर करणं याला मग त्यांचा पाठिंबा आहे का, हा माझा सवाल इम्तियाज जलीलला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वक्तव्याबद्दल बागेश्वर बाबांनी माफी मागितली. कोण बागेश्वर? आमच्यावर महाराजांवर बोलणारा बागेश्वर महाराज हा शिवाजी महाराजांच्या तळपायाची खरड नाही आहे. अक्कल नसलेले लोक हे महाराज होऊन बसलेले आहेत काही आणि काही महाराजांच्या बाबतीत बोलतात. अभ्यास असेल तर बोलावं, नाहीतर बोलू नये. शिवाजी महाराज म्हणजे काही नाणं नाही आहे इकडून घेतलं तिकडे फेकलं. याच्या पुढे असा बागेश्वर असेल, कोणताही सागेश्वर असेल, असे वाकडे तिकडे बोलले तर मग यांनाही आम्ही आमचा धडा शिकवू. या बोंधू बाबांना राज्यात कार्यक्रम घेण्यासच बंदी घालावी असं छत्रपती संभाजीराजांनी म्हटलेलं आहे. कोण बोंधू बाबा? सगळे राज्यात कार्यक्रम नावावर उपाला आलेले आहेत. बोंधूंना बोंधूच करून टाकावा पक्क.